नमस्कार दादा. नमस्कार. मी योगेश वराटे, नांगो सीड्स कंपनीमधून आलोय. आता ही टोमॅटो व्हरायटी कुठली लावली तुम्ही? टोमॅटो व्हरायटी नागो सीडचे वैष्णव म्हणून जात आहे, ती लावलेली आहे. अनेक व्हरायटी लावलेली आहे आपण, त्यामध्येच 2 क्रॉप केल्यात. त्या व्हरायटीपेक्षा जुनीच आहे, कंपनीची व्हरायटी ती पण. त्याच्यापेक्षा वैष्णव ही व्हरायटी मला जरा बरी वाटते. का तर वैष्णव ही आता एक 4 तोडे झालेत. साईज वगैरे प्लॉटची ही मालाची शायनिंग, क्वालिटी, सेटिंग एक नंबर आहे. तुम्ही सध्या म्हणजे किती वर्षापासून टोमॅटो पीक घेतात? मी एक 4-5 वर्ष झालं सातत्याने आहे टोमॅटो मध्ये. पण वैष्णव ही तुमची व्हरायटी चांगली वाटते. आता किती तोडे झालेत? आता 4 तोडे झालेले आहेत. आता हे तुम्ही सेटिंग वगैरे बघू शकताय. तसं दोन्ही व्हरायट्यांमध्ये तुम्हाला फरक काय वाटला, फळामध्ये आणि त्याच्यात? फळामध्ये म्हटलं तर ही व्हरायटी वैष्णव फळामध्ये साईजला, कलर चांगले, स्पॉटेड काय नाही, मालावर एक नंबर माल आहे, क्वालिटी माल आहे. दुसऱ्या व्हरायटीला तिथं थोडस स्पॉट वाटतंय तुम्हाला? मालावर स्पॉट आलेला आहे, याच्यावर स्पॉट नाहीये. ह्याच्यावर नाही अजिबात. आणि माल आता तुम्ही कुठं विकतायत, कुठल्या मार्केटला? कोल्हापूर मार्केटला जातो. कोल्हापूर मार्केटला. हो. कसं आहे, व्यापारी काय म्हणतात? माल चांगला आहे, एक नंबर आहे. लॉंग ह्याला चालतोय, ट्रान्सपोर्टिंगला, लॉंग ट्रान्सपोर्टिंगला चालतोय. चालतोय, काय अडचण नाही. मग पडत नाही. 7 ते 8 दिवस पिकलेला टोमॅटो ट्रान्सपोर्ट होतोय. आता यावर्षी तुम्ही 1000 रुपये लावली होती, 1000 काढले. आता पुढच्या वेळी काय नियोजन आहे? पूर्ण टोटल प्लॉट वैष्णवचा. टोटल वैष्णव. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? नागो सीडची व्हरायटी वैष्णव म्हणून जात आहे, ती लावली तर काय हरकत नाही. एक नंबर.